लहानपणी जर लैंगिक शोषणाचा कटुप्रसंग असेल आलेला वाट्याला, तर इंटिमसीमध्ये म्हणजे लग्नानंतरही सहजीवनात इंटिमसीमध्ये किंवा शरीर संबंध ठेवण्यामध्ये पण अडचणी जाणवतात. हो, त्या खूपच जाणवतात. कारण ज्या माणसाने तो प्रसंग सहन केला आहे, त्याला त्याची तीव्रता, तो त्याने किती काळ सहन केला आहे, त्याच्यावर त्याचे झालेले परिणाम हे सगळे अवलंबून असतात. आणि मग लग्नानंतर जर तोपर्यंत ते सांगितलेच नसतील किंवा कुठे शेअरच केले नसतील, तर तो संबंध टाळण्याकडेच जास्ती कल असतो. म्हणजे की नको, जवळच जायला नको, सेक्स करायलाच नको, त्यामुळे त्रास होणार आहे, किंवा ती जी शिशारी बसलेली आहे तर मला ते बघायलाही काही नको, अशा प्रकारे त्या मुलांचे किंवा मुलींचे विचार पोचतात. आणि मग तिथे असं होतं की नको, मी त्याच्यापेक्षा एकटी राहीन किंवा संबंधच नको, जे काय होईल ते बघू. आणि मग कधीकधी ते प्रकरण घटस्फोटापर्यंत पण जातं. बापरे. हां, म्हणजे इतके परिणाम टोकाचे होऊ शकतात की कोणीही कोणाशी काहीही न बोलता शेवटी घटस्फोट होतो, पण ते सांगितलं जातं.